हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत बेसिसवरती, की बेसिस काय आहे, त्याच्यानंतर बॅकवर्डेशन आणि कॉन्टॅगोचा अर्थ काय असतो ओव्हरऑल, तो आपण आता डिस्कस करणार आहोत, राईट. सो थोडा कन्सेप्ट जो आहे ना, मीन्स थोडं मी डिटेलमध्ये, जास्त डिटेल कन्सेप्ट पण नाही आणि जास्त हे पण नाहीये लाईक की की डोक्यात काय असं जाणार नाही, लाईक दॅट टाईप ऑफ. कारण बऱ्याच गोष्टी असतात ज्या जनरली आउट ऑफ द बाउंड्री असतात आपल्या, राईट. आणि ही कन्सेप्ट जी आहे त्याच्यामध्ये एखादा ट्रेड सेटअप पण आहे जो मी तुम्हाला सांगतोय, पण खूप चांगला सेटअप आहे. महिन्यातून, एक महिन्यातून, 2 महिन्यातून 3-4 ट्रेड एका दुसऱ्या वेळेस मिळाली तर पण खूप चांगली ट्रेड्स मिळते, राईट. सो जे कसं आहे ते आयडेंटिफाय करायचं, कन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया. ओके. सो पहिलं, आय लाईक टू गो विथ द टूल्स. मी पहिला टूल वरती येतो. ओके. आणि त्याच्याबद्दल आपण बघूया की कन्सेप्ट काय आहे. सो आय लाईक टू गो विथ दी कॉन्सेप्ट स्क्रीन आणि तुम्ही ट्रॅक वरती इथे सर्च करा फक्त डिरेक्टली बेसिस. ओके, लेट इट बी लोड. ओके. सो जर तुम्ही बेसिस सर्च कराल ना इथे, सो नॉर्मली बघा ह्याचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की बेसिसची कन्सेप्ट काय, की बॅकवर्डेशन आणि कॉन्टॅंगो ही दोन गोष्टी येतात इकडे. सो लेट सी, जर मी फ्युचर प्राइस बघितली आणि स्पॉट प्राइस बघितली. ओके. सो जेव्हा जेव्हा स्पॉट प्राइस जी आहे आणि फ्युचर प्राइस जी आहे, जर फ्युचर प्राइस स्पॉट प्राइसच्या वरती ट्रेड करत असेल, ओके, स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचर प्राइस वरती ट्रेड करत असेल, दॅट मीन्स व्हॉट, की फ्युचर जे आहे ते कुठेतरी प्रीमियम वरती ट्रेड करत आहे. सो दॅट कम्स अंडर दी कॉन्टॅंगो. त्याला आपण कॉन्टॅंगो म्हणतो. मॅक्झिमम टाइम मार्केट जो आहे ना तो कॉन्टॅंगो मध्ये असतो, की स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचर प्राइस जास्त असते. कधी पण तुम्ही चेक करा निफ्टी, बँक निफ्टी चार्ट, नेहमी फ्युचर प्राइस जे ती 50, 60, 70, 100 पॉईंट्स वरती ट्रेड करत असणार, राईट. सो त्याचा अर्थ काय असतो, की जेव्हा जेव्हा स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचर प्राइस वरती जास्त ट्रेड करत असेल, सो दॅट कम्स अंडर दी कॉन्टॅंगो. त्याला आपण कॉन्टॅंगो म्हणतो. आणि तीच जर कन्सेप्ट लेट सी, जर फ्युचर प्राइस जी आहे ती स्पॉट प्राइसच्या खाली ट्रेड करत असेल, ओके, लेट सी 1000 स्पॉट चालू आहे आणि फ्युचर चालू आहे 990, 980, 970, राईट. मीन्स व्हॉट, की स्पॉट प्राइस पेक्षा जर फ्युचर प्राइस खाली ट्रेड करत असेल त्याला आपण म्हणतो बॅकवर्डेशन. सो बॅकवर्डेशन ओव्हरऑल कॉन्टॅंगो पेक्षा बॅकवर्डेशनच्या ज्या मोमेंटम असतात खूप कमी असतात, खूप फार कमी असतात. आणि मॅक्झिमम टाइम मार्केट जो आहे ना तो कॉन्टॅंगो मध्ये ट्रेड करत असतो. ओके. सो जर मी इथे निफ्टी ओपन केले, ओके, सो एकदा मी रिफ्रेश केलं याला. ओके, लेट्स सी, मी इथे निफ्टी ओपन केलंय. सो निफ्टीचा 26 मार्च पासूनचा ओव्हरऑल डेटा पॉइंट आहे टिल जेव्हापासून मी रेकॉर्ड व्हिडिओ करते. सो जे ग्रीन बार्स आहेत ना ते तुम्हाला सांगते बेसिस पर्सेंटेज. सो जनरली त्याला म्हणतात बेसिस पर्सेंटेज, की किती पर्सेंटेज मोमेंटम जो आहे तो वरती आहे स्पॉट प्राइस पेक्षा आणि ओव्हरऑल, आणि किती पर्सेंट तो खाली आहे त्याला बेसिस म्हणतात. तो जो डिफरन्स असतो ना त्याला बेसिस म्हणतात. ओके. सो लेट सी, जे तुम्ही ग्रीन बार्स बघता तिकडे ते आहेत कॉन्टॅंगोचे, की मार्केट जो आहे तो स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचर प्राइस पेक्षा, स्पॉट प्राइस पेक्षा फ्युचर प्राइस जी आहे ती वरच्या बाजूला ट्रेड करते. आणि जो रेड बार आहे तो बॅकवर्डेशनचा आहे, की कुठेतरी जी फ्युचर प्राइस आहे ना ती स्पॉट प्राइस पेक्षा खाली गेले. तर किती पर्सेंट खाली गेले ते ओव्हरऑल बेसिस पर्सेंटेज आपल्याला बघायला मिळेल, की 0.8% वगैरे. ओके, मायनस. ओके. ते जर तुम्ही हिस्टॉरिकली जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता. लेट्स सी, मी जानेवारी पासून बघतो की जानेवारी पासून कुठे जो आहे तो मार्केटने मोमेंटम दिले. सो यू कॅन फाइंड आउट. ओके. नाव ह्याच्यावरती एक सेटअप मी तुम्हाला सांगायचं बघायला आवडेल मला. लेट सी, जर मी इथे बघितलं, नीट तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हा जेव्हा मार्केट जो आहे ना तो बॅकवर्डेशन मधून कॉन्टॅंगो मध्ये जाते तेव्हा तेव्हा एक बुलिश अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. यू कॅन सी बॅकवर्डेशन मधून, यू कॅन सी इथे बॅकवर्डेशन होतं, इथे बॅकवर्डेशन होतं. जसा हा कॉन्टॅंगो मध्ये गेला इकडे, यू कॅन सी मार्केटने जी रॅली द्यायला सुरुवात केली. यू कॅन सी जर मार्केट इकडे बघायला गेलो तर अराउंड होता, इथे डिटेल मिळेल तुम्हाला. इथे जो मार्केटची प्राइस जी होती ती होती 22,000. एकच मिनिट. कॅन सी 22,000, 21,325 करंट मार्केट प्राइस होती तेव्हा. करंट मार्केट प्राइस नाही तेव्हा प्राइस होती. जसा तो कॉन्टॅंगोला दिला, यू कॅन सी अ बुलिश रन. 21,000 ऑलमोस्ट गेला तो 22,000च्या आसपास, राईट. इथे पण बघा, इथे बॅकवर्डेशनला होता मार्केट. जसा कॉन्टॅंगो मध्ये गेला, यू कॅन सी 21,900च्या आसपास होता. कॉन्टॅंगोला जो गेला तो 22,500 वरून गेला, 22,500 ला गेला. अगेन यू कॅन सी इथे बॅकवर्डेशन मध्ये गेलेला. जसा तो कॉन्टॅंगो मध्ये आला, स्टील यू कॅन सी द बुलिश रन इन दी मार्केट, राईट. सो जेव्हा जेव्हा मार्केट आहे ना
बॅकवर्डेशन मधून कॉन्टॅंगो मध्ये जातो तेव्हा तेव्हा एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी कुठेतरी क्रिएट करायला मिळते. इथे एकच आहे ती म्हणजे बुलिश ट्रेड मिळते. बेरिश ट्रेडसाठी इथे काय नाही की कॉन्टॅंगो मध्ये बॅकवर्डेशन मध्ये गेला तर बेरिश ट्रेड असं नाही भेटणार. मॅक्झिमम अपॉर्च्युनिटी जे मिळतील ते बुलिश साठी मिळतील. सो बुलिश ट्रेडच आपण इथे कुठेतरी करणार आहोत, राईट. सो इथे कुठेतरी बुलिश अपॉर्च्युनिटी यू कॅन सी. सेकंड, जेव्हा कधीही, ओके, सिम्पल लॉजिक आहे, जेव्हा कधीही तुम्हाला एखादी मोमेंटम बघायला मिळते, ओके, एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी दिसायला बघायला मिळते, सो ट्राय टू क्रिएट अ स्प्रेड्स ओव्हर देअर. तिकडे एखादा स्प्रेड्स ने जाण्याचा प्रयत्न करा. स्प्रेड्सने जाण्याचा प्रयत्न करा इन द सेन्स व्हॉट, अर्थ काय याचा की जो प्रॉफिट होणार आहे ना, आय नो दॅट की माझा एवढा प्रॉफिट होणार आहे, पण जो लॉस होणार आहे तो फार कमी लॉस होऊ शकतो, राईट. कारण आय नो दॅट की माझी लिमिटेड रिस्क लिमिटेड रिवॉर्ड स्ट्रॅटेजी आहे आणि तिकडे कुठेतरी जाऊन मी एखादी एक स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो. तो लॉजिक सिम्पल आहे. जर लेट्स से तुम्हाला एखादा स्टॉक दिसला जो बॅकवर्डेशन मधून कॉन्टॅंगोला गेलाय, ओके, सो व्हॉट मी अँटिसिपेट एक बुलिश रन येऊ शकतो. सो चेक करा की तिकडे डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपायरी, तुम्ही कोणत्या एक्सपायरीच्या जवळ आहात, लाईक की नियर बाय एक्सपायरी आहात की फार बाय एक्सपायरी आहात. की जनरली निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्राय करा. जर तुम्ही याला एक्सपायरीला 2-3 दिवस बाकी आहेत, 10-12 दिवसच बाकी आहेत, देन ट्राय टू क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड ओव्हर देअर. तिकडे एखादी क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करा. क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करत असाल तर यू कॅन सी काय मिळेल तुम्हाला की तुमचा जो प्रीमियम जो आहे तो मार्केटमधून तुम्ही खूप घेतलाय. सो जेव्हा तुम्ही प्रीमियम घेतला असाल तर काय होणार की थिटाचा जो इम्पॅक्ट आहे, लेट्स से 2-3 दिवसात मोमेंटम नाही येईल जसं इथे, ओके, इथून मार्केट एक पार्टीज एक्झाम्पल गेलं आपलं. सो सपोज इथे मार्केटने एंट्री बनवत आणि इकडे 2-3 दिवसात मोमेंटम नाही आली, पण तिकडे थिटामुळे तुम्हाला कुठेतरी लॉस बघायला नाही मिळणार. इकडे पण बघा, इकडे मार्केट वरती चढला पण इकडे हळूहळू मोमेंटम दिले. सो जर तुम्ही क्रेडिट स्ट्रॅटेजी तिकडे डिप्लॉय केला असेल तर काय होणार की जर सपोज मार्केटने 2-3 दिवसात मोमेंटम नाही दिली तर थिटामुळे कुठेतरी तुमचा लॉस नाही होत आहे, राईट. सो हळूहळू तो थिटाचा जो बेनिफिट आहे तुमच्या हळूहळू खिशात येत राहील. सो कुठेतरी तुम्ही आहेत ते एक रिस्क रिवॉर्ड मेंटेन घेऊन चालला आहात ते तुम्हाला इथे समजेल. सो जर डेली तुम्हाला बेसिसचं बघायचं तर तुम्हाला इथे डेली बघायला मिळेल. लॉजिक सिम्पल आहे की जेव्हा जेव्हा आपण मार्केट बॅकवर्डेशन मधून कॉन्टॅक्ट मध्ये जातो सो दॅट इंडिकेट्स विथ द बुलिशनेस, तो कुठेतरी एक बुलिश इंडिकेशन असतो. लॉजिक नाही पाहिजे त्याचा पार्टचं, पण मॅक्झिमम टाइम मार्केट जेव्हा पण गेला आहे तेव्हा एक बुलिश रन मध्ये गेला आहे. बॅरिश स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठे भेटणार नाही, ओके. सेम लॉजिक जर तुम्हाला इथे बेसिस वरती क्लिक केला तर हे बेसिस पर्सेंटेज आहे आणि किती बेसिस पॉईंट्स खाली आहे ते तुम्हाला इकडे बघायला मिळेल, ओके. सो लॉजिक इज सेम. ह्याला तुम्ही मेनली ट्राय करा गो विथ द इंडेक्स, ओके. इंडेक्सवर हा खूप जास्त तुम्हाला अपॉर्च्युनिटी जी आहे ती फाइंड आउट करायला हेल्प करू शकतो. कारण इंडेक्सवरती आहे जो इम्पॅक्ट जो मला आतापर्यंत तरी खूप चांगला बघायला मिळालाय. लॉजिक गोज विथ द बँक निफ्टी ॲज वेल. बँक निफ्टी वरती मी क्लिक करतो. यू कॅन सी इथून गेला कॉन्टॅंगो मध्ये बुलिश रन मिळाला, अगेन बॅकवर्डेशन मधून कॉन्टॅंगो मिळाला, अगेन बुलिश, अगेन यू कॅन सी इथून बुलिश झाला आहे, अगेन बॅकवर्डेशन कॉन्टॅंगो बुलिश. सो कुठेतरी जो आहे तो एक खूप चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. तुम्ही ह्याला खूप बॅक टेस्ट पण करू शकता. जर तुम्हाला बॅक टेस्ट करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन गो विथ द बॅक टेस्ट. आणि जेव्हा आता जे अपकमिंग ट्रेड असतील ना, ट्राय टू गो विथ द पेपर ट्रेड. ऍटलीस्ट पेपर ट्रेड करा 2-3 ट्रेड, चेक करा की किती चांगला रिझल्ट तुम्हाला इथे बघायला मिळते. जर मॅक्झिमम आउटपुट जो तुमचा पॉझिटिव्ह असेल, बुलिश रन मध्ये खूप चांगला आउटपुट मिळेल, सो यू कॅन गो विथ द बुलिश रन, ओके. ट्रेडिंग वरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या, बनवा जितके जास्त पेपर ट्रेड बनवायचे असेल तिकडे जास्त इथे येऊन तुम्ही आउटपुट करा. बुलकॉल स्प्रेडवर मी क्लिक केलं किंवा एखादा बुलपुट स्प्रेड मी स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि इथून मी सेव्ह करणार. सो माझ्या पोझिशन सेव्ह राहतील. सो आय गेट टू नो की किती माझे जे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत, किती जे लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत ते मला समजेल. सो जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह असतील, प्रॉफिटेबल असतील, देन यू कॅन गो विथ दी 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट असं करत का तुमची ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवा. पण ऍज ऑफ नाव जर मी हे सांगायचं म्हटलं तर बेसिसचा जो कन्सेप्ट होता तो हाच होता की बेसिस हा डेटा पॉईंट काय आहे, कॉन्टॅंगो बॅकवर्डेशन काय आहे, त्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो का, तर येस हा ट्रेड. बरेच लोक सांगतात की कॉन्टॅंगो हे आहे, बॅकवर्डेशन हे आहे, हे आहे, पण सेटअप कोणाकडे नसतो. नॉलेज सगळ्यांकडे, कन्सेप्ट सगळ्यांकडे, पण सेटअप कोण सांगणार नाही. आणि इनफॅक्ट हा सेटअप आय होप सेटअप वरती पहिली व्हिडिओ असेल जी ओव्हरऑल मी तरी नाही बघितलं युट्यूब वरती की कोणता सेटअप आहे ह्याच्यावरती, पण ही आय होप पहिली व्हिडिओ असेल जी सेटअप मध्ये तुम्हाला इन्क्लूड करते बेसिस आणि कॉन्टॅंगो सोबत आणि बॅकवर्डेशन सोबत, ओके. सो आय होप जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब जास्तीत जास्त करा आणि नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतच राहतील, ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम, बाय बाय.